गुरुपौर्णिमा आहे. संजय राऊत भेट घेतलेली आहे गुरुपौर्णिमेनिमित्त. काय भावना आहे? आज गुरुपौर्णिमेनिमित्त आज मुंबईला आदरणीय संजयजी राऊत साहेबांची गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. त्याच पद्धतीने आता मातोश्रीवरती जाऊन उद्धव साहेबांची भेट घेणार आहे. याच्यानंतर कोल्हापूरला जाऊन माझे कुस्तीतले गुरु आमचे राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते राम सारंग सर आणि हिंदी केसरी गणपतराव आंदळकर त्यांच्या राम सारंग सरांची गाडी भेटून शुभेच्छा देणार आणि हिंदी केसरी गणपतराव आंदळकर सरांच्या प्रतिमेस जाऊन अभिवादन करून आज गुरुपौर्णिमा साजरी करणार आहे. एकीकडे मैदानातले नाव शिकवणारे गुरु आणि आता राजकारणातले नाव शिकवणारे गुरु कसं पाहताय दोन्ही गुरुंना? कोणत्याही मैदानात गेलं तर प्रामाणिकपणे काम केलं तर यश नक्की मिळतं. तेच मला या दोन्ही गोष्टीचं समजलं. आता ही निवडणूक झाली त्यात जरी अपयश झालेलं असलं तरी आता गुरुने काही कानमंत्र दिलाय का विधानसभेसाठी किंवा लढत राहणं? गुरुंनी एवढेच सांगितले की लढत राहा. यश अपयश हे येत राहणार आहे, राजकारण असेल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये. फक्त लढणं महत्त्वाचं आहे आणि इथून पुढे लढत राहावा. एकूण काय विधानसभेची आता पुन्हा काही तयारी वगैरे काही? नाही, विधानसभेसाठी तयारी नाही, पण सांगली जिल्ह्यामध्ये 2 जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष लढवणार आहे. त्यामधील एक खानापूर आटपाडी आणि एक मिरज, अशा 2 जागा आम्ही तिथे लढवणार आहोत. नाही, पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे काम करणार. आदेश दिला तर तुम्ही लढवणार का? आदेश दिला तर नक्कीच विचार करू.